Hello, welcome back students in our online English lecture. Students, आपला जो रिमेनिंग पार्ट आहे रायटिंग स्किलमधला लास्ट अँड लिस्ट 3.6 ग्रुप डिस्कशन रिमेनिंग पार्ट आहे आपला हा ग्रुप डिस्कशनचा आणि तेवढंच तो इम्पॉर्टंटही आहे. आता यापर्यंत आपण आधी एक्सपिरियन्स किंवा जेवढं लेक्चर्स किंवा ज्या पद्धतीने आपण टॉक करतो डिस्कशन करतो ही ग्रुप डिस्कशन हा जो टॉपिक आहे वी आर गोइंग टू ग्रुप डिस्कशन इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द ग्रुप डिस्कशन टॉपिक्स फॉर ग्रुप डिस्कशन benefits of group discussions language of group discussion and how to write group discussion in our examination and also we study sample of group discussion from our textbook and our brainstorming activities. स्टुडंट रायटिंग स्किल हा या सेक्शनमधील 3.6 हा आपला लास्ट टॉपिक आहे. यामध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे काय किंवा ग्रुप डिस्कशनच्या ॲक्टिव्हिटीची कशी पार पाडली जाते आणि आपल्याला परीक्षामध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन येतो किंवा तो कसा सॉल्व करायचा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनचा नेमका अर्थ काय. फर्स्ट, group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 group participants. ग्रुप डिस्कशनला आपण मराठीमध्ये गट चर्चा असं म्हणू शकतो आणि या गट चर्चेमध्ये 10 ते 12 व्यक्तींचा सहभाग असला पाहिजेत आणि एखाद्या औपचारिक विषयावर चर्चा चालू असली पाहिजे किंवा आयोजित केली असली पाहिजे. सेकंड काय सांगता येईल. द पार्टिसिपंट्स ॲनलाइज्ड द टॉपिक फ्रॉम देअर सजेशन्स. या गट चर्चेमध्ये सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती त्याला पार्टिसिपंट्स म्हटलं जातं. ते त्या विषयावरती आपलं विश्लेषण सादर करत असतात. फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स अबाउट द सब्जेक्ट. आणि त्या दिलेल्या विषयावर ते चर्चा करत असताना आपली मते इतरांना समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात किंवा मांडत असतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक दे कंटेम्प्लेट म्हणजेच थिंक on it from a few minutes and then start a discussion. हे ग्रुप डिस्कशनची नेमकी सुरुवात कशी होते. 10 ते 12 सहभागी कॅन्डिडेट्सना किंवा पार्टिसिपंट्सना एक विषय दिलेला असतो. या विषयावरती चिंतन करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी काही मिनिट दिलेले असतात आणि त्यानंतर दिलेल्या विषयावरती प्रत्येकजण आपली मते मांडत असते किंवा चर्चा सुरू करते. म्हणजेच काय, ग्रुप डिस्कशन हे ग्रुपमध्ये होतं आणि त्यांना एक कॉमन विषय चर्चेसाठी दिलेला असतो. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. ही जी चर्चा आहे ती सर्वसाधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. आणि ही चर्चा चालू असताना त्या चर्चेच्या बरोबर एक तज्ज्ञ सदस्यही उपस्थित असतात. या सगळ्यांचे 10 ते 12 पार्टिसिपंट्सची चर्चा काय करतात किंवा त्यांची मतं ही काय ऐकलेली असतात आणि त्याचं मूल्यमापन करून आपलं मत किंवा आपलं मूल्यमापन सादर करत असत. सर्वसाधारण ग्रुप डिस्कशन हा सर्वसाधारण चर्चेचा विषय आहे. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्ती आपली मतांतरे मांडत असते. अशी जी ग्रुप डिस्कशन आहे यामध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते या अर्थानं सर्वसाधारण 4 गटामध्ये आपल्या त्याच्यामध्ये विभागणी केली जाते. यालाच आपण काय म्हणू शकतो, टॉपिक्स फॉर ग्रुप डिस्कशन. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डिस्कशन हे कोणत्याही विषयावर होऊ शकतं, परंतु सर्वसाधारणपणे ग्रुप डिस्कशनमध्ये जे विषय हाताळले जातात त्याला अनुसरून पुढील 4 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला सांगितलेलं आहे ए फॅक्च्युअल म्हणजे वास्तविक किंवा वास्तवावर आधारित असणाऱ्या गोष्टी त्याची चर्चा करणे किंवा त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे एक्झाम्पल कोणतं आहे, प्लॅस्टिक शुड बी बॅन. असा जो विषय आहे तो सध्याचा ज्वलंत विषय आहे, याच्यावर ग्रुप डिस्कशन होऊ शकतं. बी सांगितलेलं आहे सोशल
और पॉलिटिकल इश्यूज. एखाद्या सामाजिक किंवा राजकीय समस्येवरती घडवून आणलेली चर्चा ही या प्रकारामध्ये मोडते. उदाहरणादाखल मॉरल पॉलिसी. आता आजकाल लोकांमध्ये असणारी नीतिमत्ता किंवा नैतिकता हरवत चाललेली आहे. या नैतिकतेवरती कुणाचं तरी मॉनिटरिंग असायला हवं किंवा नैतिक मूल्य ही प्रत्येक व्यक्ती जपते का याच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा असायला हवी. या विषयावर सुद्धा चर्चा घडून येऊ शकते. तिसरा सांगितलेला आहे ॲब्स्ट्रॅक्ट. याचा अर्थ काय होऊ शकतो? एखादा मुद्दा घेऊन तो चुकीचा आहे किंवा तो बरोबर आहे याच्याबद्दल मतांतरे मांडणे. उदाहरणादाखल सांगण्यात येईल कन्सायन्स, विवेकबुद्धीचा वापर. म्हणजेच काय, याच्यामध्ये चूक की बरोबर चर्चा घडून आणलेली असते. उदाहरण आपल्याला अजून काय सांगता येईल? हार्डवर्क वर्सेस स्मार्ट वर्क. कष्ट किंवा स्मार्ट वर्क याच्यावर सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट चर्चा घडून आणली जाऊ शकते. आणि शेवटचा प्रकार आहे केस स्टडी. डिस्कसेस अबाउट द केस स्टडी अँड ॲनलाइज्ड अबाउट इट ॲट ऑफर्स इट्स सोल्युशन. एखादा विशिष्ट विषय घेणे आणि त्या विशिष्ट विषयावर चर्चा घडवून आणणे. म्हणजेच काय, केस स्टडीमध्ये एखादी संघटना, एखादी कल्पना किंवा एखादा जिल्हा, एखादी घटना यांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासामधनं काही गोष्टींचे विश्लेषण करून त्याच्यावर मूल्यमापन केले जातं आणि सर्वात शेवटी त्याच्यावर पर्याय सुचवला जातो. केस स्टडी या प्रकारच्या ग्रुप डिस्कशनमध्ये एखादी समस्या आणि त्या समस्येवरती सोल्युशन्स किंवा निवारण करण्यासाठी 10 ते 15 व्यक्ती आपली मतं मांडतात आणि त्या मतांचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या एक्सपर्ट्सच्या मतांच्या आधारे किंवा त्या समस्येवर एखादं ठोस सोल्युशन सांगितलं जातं. अशा प्रकारे केस स्टडीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डिस्कशनमधून या सगळ्या वेगवेगळ्या टॉपिकचा ग्रुप डिस्कशन घडवून आणलं जातं आणि त्याचा फायदा व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना, एखादी संस्था, एखादी सामाजिक संस्था किंवा एखाद्या वेगवेगळ्या टॉपिकवर प्रत्येकाची मतं जाणून घेतल्यावर एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणजेच ग्रुप डिस्कशनचे वेगवेगळे फायदे आहेत. मग नेमके वेगवेगळे कोणते फायदे आहेत? आता हा टॉपिक आपण पुढे बघणार आहात की बेनिफिट्स ऑफ द ग्रुप डिस्कशन.